नमस्कार मित्रांनो, मराठी स्टॉक मार्केटमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. स्टॉक मार्केटचे जे कोर्सेस बाहेर 10, 20, 30,000, 40,000 मध्ये शिकवले जातात तेच कोर्सेस आपलंही यूट्यूब चॅनेल मराठी स्टॉक मार्केटवरती पूर्णपणे मोफत आहेत. टेक्निकल अनालिसिससाठी लागणारे वेगवेगळे इंडिकेटर्स तसंच फंडामेंटल अनालिसिससाठी लागणारे वेगवेगळे पॅरामीटर्स या संदर्भात अत्यंत डिटेल व्हिडिओज आपल्या या यूट्यूब चॅनेलवरती उपलब्ध आहेत. तुमच्या घरी बसून तुमच्या वेळेनुसार तुमच्या सोयीनुसार तुम्ही स्टॉक मार्केटचा कोर्स करायला सुरुवात करू शकता, तेही पूर्णपणे मोफत. आता सध्या जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय 1 मार्च 2022 आहे. स्टॉक मार्केट रिसेंटली युक्रेन रशिया वॉरमुळे पडलंय. बरेच जण जे लॉंग टर्म साठी स्टॉक मार्केटमध्ये येतात आणि नंतर त्यांच्या पोझिशन अडकून पडतात, स्टॉक निगेटिव्ह मध्ये जातात आणि मग त्यांना कळत नाही की या स्टॉक्स मध्ये आपण केलेली इन्व्हेस्टमेंट ही लॉंग टर्म साठी खरोखर चांगली आहे की ही इन्व्हेस्टमेंट लॉस मध्ये काढून टाकावी, बाहेर पडावं या संकटातनं. या संदर्भात त्यांची मनस्थिती ही अत्यंत द्विधा असते. त्यामुळे मित्रांनो, लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर या संदर्भात 5 गोल्डन रूल मी तुम्हाला सांगणार आहे, जे रूल मी जवळपास गेली 10-12 वर्ष स्वतः स्ट्रिक्टली फॉलो करतो. आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ बघून या रूल्सचा विचार करावा. कुठल्याही प्रकारे लॉंग टर्मला कोणी सांगितलं म्हणून मित्राने मैत्रिणीने कुठल्या एजंटच्या सजेशनवरनं कुठलाही स्टॉक घेण्याच्या आधी तुमचा स्वतःचा एक अनालिसिस झालेला असला पाहिजे. त्याच्याकरता पर्टिक्युलरली हा व्हिडिओ आहे. त्यामुळे 5 गोल्डन रूल्स कुठल्याही लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग करण्याच्या आधी एकदा जरूर पहा की तुमचा स्टॉक या क्रायटेरियामध्ये बसतोय का, आणि त्यानंतर तुमच्या फायनान्शियल सल्लागाराचा सल्ला घेऊन मग तुम्ही स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. फक्त सेंटिमेंटवरती, इमोशन्सवरती आपल्याला एखादी कंपनी चांगली आहे असं वाटलं म्हणून लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. तर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी एक राईट एंट्री शोधण्याकरता काही स्वतःचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल. तेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता हा आजचा व्हिडिओ आहे. चला जाऊया पुढे आजच्या व्हिडिओकडे. पुढे जाण्याच्या आधी तुम्हाला विनंती आहे की अजूनपर्यंत जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर खाली लाल बटन दिसते ते हिट करा. उजवीकडे बेल आयकॉन दिसतोय तो हिट करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला जाऊया रूल नंबर 1. मित्रांनो, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी तुमच्याकडे आता तुमच्या पोर्टफोलिओमध्ये करंट एखादा स्टॉक असेल तर सुरुवात तुम्ही इकडनं करा की ती कंपनी जी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे ती ज्या बिझनेसमध्ये काम करते, उदाहरणार्थ पेंट्स, ऑटो सेगमेंटमध्ये असेल, फार्मास्युटिकल सेगमेंटमध्ये काही औषधं बनवत असेल, किंवा अगदी कंझ्युमर जे डेली प्रोडक्ट्स यूज करतात ज्याच्यामध्ये AC, त्याच्यानंतर तुमचे वॉशिंग मशीन, फ्रीज किंवा अगदी चप्पल, कपडे यासारख्या याच्यामध्ये असेल तर, किंवा तुम्ही अगदी हेही घ्या की ऑटोमध्ये तुम्ही टायरचा सुद्धा विचार करू शकता. तर या सेगमेंटमध्ये, ज्या सेगमेंटमध्ये तुमची कंपनी बिझनेस करते त्या सेगमेंटमध्ये ती कंपनी पहिल्या 2-3 रँक्समध्ये आहे का, म्हणजेच ती कंपनी एक मार्केट लीडर आहे का. आता मी तुम्हाला फक्त मुद्दा सांगितला, तुम्हाला समजला नसेल तर मी आता तुम्हाला घेऊन जातोय हाच अनालिसिस दाखवण्याकरता की एक मार्केट लीडर स्टॉक हा कसा शॉर्टलिस्ट करायचा, कसा सिलेक्ट करायचा आणि त्याच्यामध्ये काय बघायचं. चला जाऊया, आपण एक एक्झाम्पल बघूया. तुम्ही आता इथे बघू शकता की मी इथे एक तुम्हाला एक्झाम्पल देण्याकरता मी एक सेक्टर सिलेक्ट केलंय, जे एक कंझ्युमर डिस्क्रिशनरी गुड्सचं सेक्टर आहे, ज्याच्यामध्ये फुटवेअर हा आयटम मी तुम्हाला फक्त एक्झाम्पल करता घेतलाय. जसं मी फुटवेअर घेतला तसं तुम्ही IT सेक्टरमध्ये बघू शकता, तुम्ही टेक्सटाईल मध्ये बघू शकता, तुम्ही फार्मास्युटिकल मध्ये बघू शकता, तुम्ही मेटल स्टॉक्स मध्ये बघू शकता. कुठल्याही याच्यामध्ये तुम्ही एक मार्केट लीडर फाइंड आउट करू शकता. तुम्हाला फक्त जाऊन काय करायचंय, टॉप 10 कंपनीज फॉर डॅश डॅश इन इंडिया. आता मी काय टाकलंय, टॉप फुटवेअर कंपनीज इन इंडिया. तर आता तुमच्यासमोर ही यादी आली. पहिली कंपनी ऑब्व्हियसली आली आहे रिलॅक्सो फुटवेअर, बाटा, मेट्रो बँड्स, मिर्झा इंटरनॅशनल, खादिम इंडिया, लिबर्टी शूज, अमीन तॅनरी आणि मयूर लेदर. तर मित्रांनो, या कंपन्या इंडियन मार्केट्समध्ये सध्या बिझनेस करतायत. कुठलाही स्टॉक लॉंग टर्म साठी घेण्याच्या आधी पहिली ही गोष्ट महत्वाची की आपला स्टॉक ह्या पहिल्या 2-3 कंपन्यांमध्ये असला पाहिजे. आता उदाहरणार्थ माझ्या पोर्टफोलिओमध्ये मला एक फुटवेअरचा स्टॉक उद्या ऍड करायचा झाला तर टॉप 3 कंपन्या कुठल्या आहेत, तर रिलॅक्सो मला इथे दिसते बघा, त्याच्यानंतर बाटा मला दिसते बघा, आणि मेट्रो बँड दिसते. आता इथे मी ही सुद्धा गोष्ट बघणार की याचं मार्केट कॅपिटल बघा, अराउंड 30,000 करोड मार्केट कॅपिटल रिलॅक्सो फुटवेअरचं, विच इज अ व्हेरी जायजंटिक कंपनी. आणि इंडियामध्ये तुम्ही आता कुठल्याही सेगमेंटमध्ये गेला तर बाटा आणि रिलॅक्सो सोडून तुम्हाला फार कमी चप्पल या बघायला मिळतील. मी असं अजिबात म्हणत नाही की बाकी मिळणार नाही, पण बाकी ब्रँड्सच्या तुलनेत रिलॅक्सो आणि बाटा दे आर जायंट्स, दे आर जायजंटिक कंपनीज. तर मित्रांनो, असंच तुम्हाला एक अजून एक उदाहरण देतो, एक मार्केट लीडर मध्ये टॉप
10 कंपनीज पेंट्समध्ये घेतल्या तर पेंट्समध्ये तुम्ही इथे बघा टॉप 10 मध्ये तुम्हाला कंपनी दिसतात. मुळात कंपन्याच 5-6 आहेत. तर त्याच्यामध्ये टॉप 10 मध्ये तुम्हाला दिसतात एशियन पेंट, जी रेसिडेन्शियल कमर्शियल प्रोजेक्ट्स किंवा ज्याला म्हणतो आपण घरामध्ये जे आपण पेंटची सजावट करतो त्याच्यामध्ये लिडिंग कंपनी आहे. बर्जर पेंट सुद्धा त्या सेगमेंट मधली आहे. 3 नंबरला तुम्ही बघू शकता कांसाय नेरोलॅक कंपनी 24,507 करोड कॅपिटल आहे, मार्केट कॅपिटल. आणि मित्रांनो या कंपनीची कांसाय नेरोलॅकची खासियत काय, ही इंडस्ट्रियल पेंटमध्ये थोडा सर्वे तुम्ही करा म्हणजे तुम्हाला त्या कंपनीची ऍडिशनल इन्फॉर्मेशन मिळेल. इंडस्ट्रियल पेंटमध्ये ही जायजॅन्टिक कंपनी आहे मित्रांनो, त्यामुळे अशी कंपनी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असणं आवश्यक आहे. एखादी कंपनी की जी आत्ताच मार्केटमध्ये नव्याने एंटर झाली आहे किंवा टॉप 10 रँकिंग मध्ये ती कंपनी नाही आहे त्या प्रोडक्ट सेगमेंटमध्ये, तर अशी कंपनी शक्यतो आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करता टाळावी. दुसऱ्या मुद्द्यावर मित्रांनो आपण, जर तुम्ही मला विचाराल या 5 मुद्द्यांमध्ये सगळ्यात जबरदस्त पॉईंट कुठला, तर मित्रांनो मी स्वतः फॉलो करतो. मी कुठलाही डेप्ट असलेल्या म्हणजे कर्ज असलेल्या कंपनीमध्ये मी गुंतवणूक करत नाही. मी आजवर कधी केलेली नाही आणि याच्या पुढेही करणार नाही. ज्या कंपनीच्या डोक्यावर कर्ज आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही आता आयडिया वोडाफोन घ्या, माझं त्या कंपनीबद्दल वाईट ओपिनियन नाहीये, पण ज्या कंपनीच्या डोक्यावरती 25, 30, 40,000 करोडचं कर्ज आहे किंवा अगदी 1 करोडचं सुद्धा कर्ज आहे, तर अशा कंपन्या मी मित्रांनो माझ्या पोर्टफोलिओमध्ये मी ठेवत नाही. मग ती कंपनी, त्या कंपनीचा स्टॉक 5 रुपये, 7 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 25 रुपये, 30 रुपये किंवा 5,000 रुपये असू दे, पण डेट फ्री कंपनी यस मित्रांनो फार इसेन्शियल आहे. एक लॉंग टर्म गुंतवणूक करण्याकरता कंपनीच्या डोक्यावर कुठलंही कर्ज नको. आता हे कसं चेक करणार, तर याच्यासाठी सुद्धा तुम्हाला मी चार्टवरती घेऊन जातो. माझं पर्सनल फेवरेट मित्रांनो स्टॉकेज आहे. मी कुठलंही प्रमोशन स्टॉकेजचं इथे करत नाहीये, पण मी स्टॉकेजवर मित्रांनो बघतो की 10 इयर्स मध्ये कंपनीने कसं परफॉर्म केलंय. मित्रांनो माझ्या याच्यावरती मी डेप्ट टू इक्विटी रेशोचे पण व्हिडिओज प्रोव्हाइड केलेले आहेत. खाली तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये गेलात तर कोर्स मॉड्यूल 1 ज्याच्यामध्ये फंडामेंटल अनालिसिसचे सगळं हे दिलेले आहेत, तर त्याच्यामध्ये डेप्ट टू इक्विटी रेशो पण मी काय असं तुम्हाला दिलेलं आहे. मित्रांनो डेप्ट टू इक्विटी रेशो फार इम्पॉर्टंट असतो आणि हा माझ्या इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्ही विचाराल तर तो 0.10 वगैरे असत पाहिजे. आता तुम्ही बघू शकता 2020च्या थर्ड क्वार्टरमध्ये रिलॅक्सो फुटवेअर जे आपण मगाशी एक्झाम्पल बघितलं त्याला आपण दुसऱ्या क्रायटेरियामध्ये बघूया तो बसतोय का, तर 0.02 निग्लिजिबल डेप्ट टू इक्विटी रेशो आहे. तर मित्रांनो येस दोन्ही मुद्द्यांमध्ये ही कंपनी बसते. इथे मी तुम्हाला कुठला ट्रेड घ्या म्हणून सांगत नाहीये, मी फक्त आणि फक्त तुम्हाला एक एक्झाम्पल देतोय. तुम्हाला मी एक मुद्दा सांगतोय की तुम्हाला बघायचंय काय. तर मित्रांनो करंटली तुम्ही बघाल की 2012 पासून आता 2022 पर्यंत मागच्या 10 वर्षात कंपनीने सातत्याने आपल्या डोक्यावरचं जे कर्ज होतं ते कमी करत आणलंय थोडं थोडं करून. 1.02 डेट टू इक्विटी रेशो होता, त्याच्यावरनं आज कर्ज त्यांनी कमी करत करत मित्रांनो निग्लिजिबल कर्ज आज कंपनीच्या डोक्यावर आहे 0.02. तेवढं कर्ज आपण कन्सिडर सुद्धा करत नाही. पण अशा पद्धतीने कंपनीची जर प्रोग्रेस असेल तर मित्रांनो अशा डेट फ्री कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्ट केलं पाहिजे, ना की अशा कंपनीमध्ये ज्यांच्या कर्जामध्ये सातत्याने, तुम्ही ते स्टॉकेजवर जाऊन चेक करू शकता, फंडामेंटल्स मध्ये रेशोज आहेत, रेशोज मध्ये सॉल्व्हन्सी रेशो मध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता की तुमच्या कंपनीच्या डोक्यावरती एक्झॅक्टली किती कर्ज आहे. आणि मित्रांनो खरंच तुमच्या कंपनीच्या डोक्यावर कर्ज असेल तर अशा कंपनीत तुम्ही स्वतः गुंतवणूक करण्याची तुमची इच्छा आहे का, हा निर्णय आता तुम्हाला घ्यायचा आहे. तिसऱ्या मुद्द्यावरती मित्रांनो आपण जाऊया. महत्वाचा मुद्दा प्रमोटर होल्डिंग्स. कंपनीचा जो प्रमोटर आहे, जो ओनर आहे, त्याचे स्वतःचे त्या कंपनीमध्ये काय होल्डिंग्स आहेत. मित्रांनो मला तुम्ही जर एक स्टँडर्ड आकडा विचाराल, माझं मत घ्याल तर नोट डाऊन माय पॉइंट की प्रमोटर होल्डिंग्स हे मी कन्सिडर करतो अराउंड 60% अँड अबाव, म्हणजे 60 to 75% प्रमोटर होल्डिंग्स ज्या कंपन्यांमध्ये आहे अशाच कंपन्यांमध्ये मी जनरली गुंतवणूक करतो. माझ्या पोर्टफोलिओमध्ये जे स्टॉक आहेत त्याच्यातले मोस्ट प्रोबेबली स्टॉक्स ची होल्डिंग 70 to 75% आहे प्रमोटर होल्डिंग्स. कारण मित्रांनो जिथे प्रमोटर म्हणजे कंपनीचा ओनर जास्तीत जास्त स्टेक आपल्या हातात ठेवतो, तर मित्रांनो अशा कंपन्यांमध्ये ग्रोथ होण्याचा एक ज्याला म्हणू शकता की जो पास्ट डेटा अनालिसिस आहे तिथे चांगली ग्रोथ होण्याचे चान्सेस असतात. आणि उलट जिथे प्रमोटर स्वतःचे होल्डिंग्स विकत असतो, होल्डिंग्स विकून त्या कंपनीतनं बाहेर पडत असतो, सातत्याने ते स्वतःचे होल्डिंग्स तो विकत असतो, स्वतःचे स्टेक कमी करत असतो, तिथे तुम्ही बघू शकता की प्रमोटर हा प्लॅन करतोय. अर्थात कधी कधी असं येऊ शकतं की प्रमोटर काही त्याच्या गरजेनुसार काही बल्क डील ब्लॉक डील मध्ये त्याची काही होल्डिंग विकू शकतो. दीज आर द एक्सेप्शनल केसेस. तिथे असं होत नाही, म्हणजे काही म्युच्युअल फंडला विकू शकतो, काही दुसऱ्या FIDI ला विकू शकतो, तर हे पॉसिबल आहे मित्रांनो. पण जनरली प्रमोटरचे होल्डिंग 60 to 75% मित्रांनो असतील तर दॅट इज अ गुड साईन माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मी तुम्हाला सांगतोय.
तर तुम्हाला मी एक एक्झाम्पल त्याचं इथे सुद्धा दाखवतो. आपण एका फेवरेट स्टॉकचं उदाहरण सगळेजण बघूया. भारतामध्ये टीसीएस ही कंपनी कोणाला माहित नाही असं बिलकुल होणार नाही. एव्हरीवन नो द टीसीएस. टीसीएस ही भारतातली नाही तर ग्लोबली लिडिंग कंपनी आहे आयटी सेगमेंटमध्ये. म्हणजे टॉप 5 कंपन्यांमध्ये टीसीएस येते. त्याच्यामुळे तुम्ही इकडे बघा की टीसीएस मध्ये प्रमोटर होल्डिंग मित्रांनो बघा 72.05 आणि इनफॅक्ट मागच्या 2019 पासनं 19चा 12वा महिना म्हणजे डिसेंबर 2019 डिसेंबर पासनं टीसीएसच्या प्रमोटरनी त्यांचे होल्डिंग वाढवून 72.05 वरनं 72.19 पर्यंत आणलेत. सो विच इज अ गुड साईन. जेव्हा प्रमोटर त्या कंपनीमध्ये सातत्याने स्टॉक्स घेत असतो, बाय करत असतो, आपले होल्डिंग वाढवत असतो आणि प्लस ते होल्डिंग 70% 75% सारखे प्रमोटर होल्डिंग असतात. डेफिनेटली मित्रांनो लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये तुमचे पैसे हे बुडणार नाही. इट इज अ व्हेरी गुड कंपनी. तुम्ही अशा कंपनीमध्ये नक्की इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. अर्थात तुमच्या फायनान्शियल सल्लागाराला सुद्धा तुम्ही विचारा. मी म्हणतोय म्हणून अजिबात कुठलाही स्टॉक घेऊ नका. आपण जाऊया आता 4थ्या मुद्द्यावरती. होपसो तुम्हाला प्रमोटर होल्डिंग्स का महत्वाचे ते टीसीएसच्या एक्झाम्पलवरनं कळलं असेल. 4था मुद्दा मित्रांनो आहे पीई रेशो. एखादा स्टॉक घेताना कुठल्याही लेवलला मूर्खासारखा स्टॉक उचलणं आणि म्हणणं की हा लॉंग टर्म साठी इन्व्हेस्ट केलाय, हा शुद्ध आणि शुद्ध मित्रांनो मार्केटमधला मूर्खपणा आहे. असं तुम्ही काही करू नका. मार्केट कुठल्याही लेवलला असताना, कुठल्याही पीईला असताना एखादा स्टॉक उचलायचा आणि म्हणायचं की मी लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट केली, मित्रांनो एक मूर्खपणा आहे. प्राइस नावाचा काहीतरी प्रकार असतो. प्राइसला काहीतरी किंमत असते. एखादी गोष्ट जर तुम्हाला महाग मिळत असेल तर तुम्ही ती कशासाठी घेणार. अगदी काही एक्सेप्शनल स्टॉक आहेत ज्याच्यामध्ये इन्फोसिस, टीसीएस सारखे किंवा टाटा स्टील सारखे जे स्टॉक्स आहेत की जिथे बाबा आपण पीई वरती फार लक्ष सुद्धा देत नाही. पण मित्रांनो तरी सुद्धा पीई रेशोचा विचार केलाच पाहिजे. पीई रेशो तुम्हाला माहित नसेल तर माझ्या फंडामेंटल अनालिसिसच्या कोर्स मॉड्यूलमध्ये जाऊन बघा, तुम्हाला कळेल पीई रेशो काय असतो. ते मित्रांनो इथे तुम्हाला इन शॉर्ट सांगतो की पीई रेशो काय असतो आणि पीई रेशोचं महत्व काय आहे. पीई रेशोसाठी मुद्दामून मित्रांनो मी एक तुमच्या समोर एक्झाम्पल ओपन केलंय. निफ्टी 50 कंपनी आहे यूपीएल आणि तुम्ही इकडे फंडामेंटल्स मध्ये चेक करू शकता. प्राइस टू अर्निंग रेशो मित्रांनो 15.37 आहे. मित्रांनो जर तुम्ही इंडस्ट्री पीई बघाल यूपीएलचा, जी युनायटेड फॉस्फरस लिमिटेड मित्रांनो ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये फर्टिलायझर्स बनवणारी वगैरे कंपनी आहे. पेस्टिसाइड्स आणि अॅग्रोकेमिकल तुम्ही बघू शकता. ग्लोबली मित्रांनो जायंट कंपनी आहे. टॉप 10 ग्लोबल कंपन्यांमध्ये कंपनी येते. इंडस्ट्रीचा पीई मित्रांनो 24.07 आहे. पण यूपीएल तुम्हाला मिळते कितीला, आता काय पीईला तुम्हाला मिळते 15.37. ओके. तर मित्रांनो अशी निफ्टी 50 कंपनी जी आहे, जी तुम्हाला एवढ्या स्वस्त पीईला मिळते, तर तुम्ही अशा स्टॉकला आपल्या पोर्टफोलिओमध्ये ऍड करायचा विचार करू शकता. प्लस मित्रांनो तुम्हाला इथे शेअर होल्डिंग मध्ये दाखवतो बघा. इथे यूपीएल मध्ये एक मिनिट मित्रांनो, यूपीएल मध्ये प्रमोटर होल्डिंग्स तुम्ही बघू शकता की इकडे एक निगेटिव्ह पॉईंट जनरेट होतो की 28.24 प्रमोटर होल्डिंग्स आहेत. तर बरेच जण म्हणतील सर आता तुम्ही सांगितलं 75% प्रमोटर होल्डिंग पाहिजे आणि आता तुम्ही कसं काय म्हणता की असा स्टॉक घ्या. तर मित्रांनो लक्षात ठेवा एवढ्या स्वस्त पीवर मिळते. पण मित्रांनो तुम्ही खाली एफआय होल्डिंग बघा. 43.51 पासून एफआयने आपले स्टेक्स रिड्यूस करत आणलेत. पण स्टील 2021च्या 12व्या क्वार्टरपर्यंत 35% होल्डिंग आहे एफआय कडे. आता मित्रांनो टोटल कडे प्रमोटर कडे जवळपास 30% होल्डिंग आहेत. एफआय कडे मित्रांनो 35% होल्डिंग आहेत आणि डीआयएसनी करंटली याच्यामध्ये मागच्या 2 वर्षात आपले होल्डिंग 16.60 वरून 2% वाढवत आज 18.65 पर्यंत आणलेत. तर मित्रांनो एफआय डीआय हे जे मोठे इन्व्हेस्टर्स प्लस प्रमोटर मिळून इकडे तुमचे 75% होल्डिंग बनतात. तर मित्रांनो असे स्टॉक सुद्धा क्वालिटी असतात. जिथे एफआय डीआय ऍक्टिव्ह आहेत त्याला मी स्वतः एफआय डीआय काउंटर म्हणतो. प्लस प्रमोटर होल्डिंग्स आहेत आणि एफआय फार मोठ्या प्रमाणात आहे. एचडीएफसी बँक सुद्धा तुम्ही बघाल तर तिथे एफआय हे फार मोठ्या होल्डिंग्स मध्ये आहेत. तर मित्रांनो असे स्टॉक सुद्धा तुम्ही विचार करू शकता. तिथे प्रमोटर होल्डिंग्स 70% नाहीये म्हणून तुम्ही हे स्टॉक सोडून देऊ नका. पण तुम्ही इथे हे बघा की एफआयएस इथे मोठ्या पर्सेंटेज मध्ये आहे, डीआयएस प्रेझेंट आहेत. मित्रांनो असे स्टॉक हे निफ्टी 50 स्टॉकच जनरली असतात किंवा निफ्टी 100 पैकी असतात. क्वालिटी स्टॉक असतात की जिथे एफआय एवढ्या मोठ्या प्रमाणात स्टेक्स घेतात. प्लस तुम्ही आता पीई रेशो मी तुम्हाला दाखवला, निग्लिजिबल पीई रेशो मित्रांनो 15.37. तर मित्रांनो प्राइस इज व्हेरी इम्पॉर्टंट. इंडस्ट्रीच्या कंपॅरेटिव्हली जर तुम्हाला इंडस्ट्रियल पीईच्या कंपॅरेटिव्हली तुम्हाला एखादा स्टॉक जर डिस्काउंटेड मध्ये मिळत असेल, फॉर एक्झाम्पल 24.07 इंडस्ट्री पीई आहे
आपला आहे 15.37, किंवा मार्केट पडल्यानंतर जर तुम्हाला एखादा स्टॉक स्वस्त पीई मध्ये मिळत असेल तर मित्रांनो तो स्टॉक जरूर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्ही ऍड केला पाहिजे. ओके, आता मित्रांनो जाऊया शेवटच्या मुद्द्यावरती. फ्युचर ऑफ बिझनेस. तुमची जी कंपनी बिझनेस करते त्या बिझनेसचं फ्युचर मित्रांनो काय आहे. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की याच्यावर मी तुम्हाला काही एक्झाम्पल सांगणार नाही, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आत्ताच्या करंट ह्याच्यामध्ये कोविड नंतर आयटी स्टॉक्स मित्रांनो कसे पळाले. कारण मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये सगळं कॉम्प्युटराइज होणार आहे. आयटीच्या आत्ताच सगळं झालेलं आहे. आयटीच्या स्टॉक्सना प्रचंड मोठं फ्युचर आहे. शिवाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखे, डेटा अनालिसिस सारख्या नवीन नवीन गोष्टी मार्केटमध्ये आता आल्या आहेत, ज्या पूर्वी पण होत्या पण आता फार मोठ्या प्रमाणात सगळ्या ठिकाणी यूज होतात. त्यामुळे एखाद्या आयटी स्टॉकचं तुम्ही फ्युचर म्हणाल तर तुम्ही बघू शकता तिथे की आयटी कंपन्यांकडे मोठ्या प्रमाणात सध्या बिझनेस आहे. किंवा तुम्ही एक असा बिझनेस बघू शकता, मी एक उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की सोलार पॅनल्स, किंवा आता सोलार ज्याला म्हणू शकतो की सोलार पॅनलचा यूज करण्याचं फार मोठ्या प्रमाणात सध्या एक चाललेलं आहे. तर फ्युचरमध्ये मित्रांनो सोलार पॅनल्सचं डिमांड काय असू शकतं त्याचं एक अनालिसिस तुम्ही इथे केलात तर तुम्ही आज स्टॉक जिथे आहे त्याच्याकडे बघून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू नका, तर त्या स्टॉकचा फ्युचर बिझनेस काय असू शकतो, फ्युचर एक्सपान्शन काय असू शकतं, फ्युचरमध्ये आजच्या नंतर 10 वर्षांनी तो स्टॉक मार्केटमध्ये टिकणार का, ती कंपनी मार्केटमध्ये टिकणार का, हे बघून मित्रांनो तुम्ही इन्व्हेस्ट करा. फॉर एक्झाम्पल आता फुटवेअर कंपनी दाखवली, पेन कंपनी दाखवली, तर मित्रांनो या बिझनेसेसना मरण नाही. येणाऱ्या काळात सुद्धा या कंपन्या त्यांचा बिझनेस सस्टेन करणार आहेत, काही प्रमाणात ग्रोथ सुद्धा करणार आहेत. तर मित्रांनो असे बिझनेस की जे लॉंग लाईव्ह जगणारे आहेत, सस्टेन होणारे आहेत, फार मोठ्या ज्याला म्हणू शकतो ड्युरेशन पर्यंत चालणारे बिझनेस आहेत, तर मित्रांनो अशा बिझनेसचा तुम्ही विचार करा. हा होता मित्रांनो 5वा मुद्दा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा, माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंटमध्ये जरूर सांगा की कुठल्या विषयावर तुम्हाला अजून व्हिडिओज पाहिजेत. नक्की ते व्हिडिओज मी करून टाकीन.